याबद्दल एकच सांगायचं आहे की आज हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माननीय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी वार्ड क्रमांक 16चा दौरा केलेला आहे। तरी या दौऱ्यामध्ये त्यांचे फक्त दिखाव्यासाठी दौरा हा दिसून आलेला आहे। फक्त रोडावर जिथे काम झालेलं आहे त्याच रोडवर त्यांनी येऊन दौरा करून निघून गेले। ज्या समस्या जाणवतात नागरिकांना इथे त्यांना दुरावा करताना माधवराव पाटील जळगावकर हे दिसून आले आहेत। तरी त्यांनी असे आश्वासन दिले आहे, फक्त आश्वासनच, ते 5 वर्षापासून तर चालूच आहे की वार्ड क्रमांक 16चा हा विकास प्रगतीने होईल आणि सगळ्या समस्यांना एकही समस्या अशी ठेवणार नाही की समस्या जाणून येतील। ते असे सांगल्यानंतरही तुम्ही बघू शकता की वार्ड क्रमांक 16मधील हा जो रस्ता आहे तो रस्ता चालण्यायोग्य पण नाही। हा सध्याचा फक्त पाऊस सरासरी मार्गाने झालेली नसली तरी हा पाऊस रस्ते खराब करण्यासाठी पण निर्माण झालेला आहे। या अनुषंगाने असं सांगण्यात येते की हे रस्ता माधवराव पाटील जळगावकर लवकरात लवकर करतील, पण त्यांचे कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल तथा अन्य नगरसेवक यांचंही असं सांगणं आहे की वार्ड क्रमांक 16चा काम झालेला आहे, पण ते आहे बेस्ट कॉलनीचा, तर वार्ड क्रमांक 16मध्ये हा भाग येत नाही का, ही अशी विचारणा माझी नगरसेवक, नगराध्यक्ष तथा माननीय आमदार यांच्याशी आहे। तरी माझी अशी इच्छा आहे की त्यांनी लवकरात लवकर ही कामे करावी। 14 ऑगस्टपर्यंत मी शेख मुजमिल असे सांगतो आज या न्यूज चॅनलच्या मार्फत की 14 ऑगस्ट 2024 पर्यंत जर या रस्त्यांचे सर्व आणि नाल्यांचे कामे नाही झाले तर 15 ऑगस्ट रोजी, ज्या प्रकारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा स्वातंत्र्य झाला, त्याच मार्गावर पाय ठेवून वार्ड क्रमांक 16 हा नाल्या आणि रस्ता यांच्या समस्यामुळे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मी 15 ऑगस्ट रोजी सदैव तत्पर राहीन व तहसील कार्यालय येथे आमरण किंवा साखळी हे दोन्ही प्रकारे किंवा दोघातील एका प्रकारे उपोषण मात्र निश्चितच करण्यात येईल। हे माझे आव्हान माधवराव पाटील जळगावकर तथा त्यांचे कार्यकर्ते आणि नगरसेवक, नगराध्यक्ष सर्वांना। धन्यवाद।